नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात। भाजपकडून अविनाश माळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार। विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार अविनाश माळींची प्रतिक्रिया। नागपूर जिल्हा सुनील केदारांच्या नेतृत्वामुळे रोष। केदारांच्या वागणुकीमुळे पदाधिकारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रसन्ना तिडकेंचं वक्तव्य। पुण्यातील फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची लढत तिरंगी होण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित, तर आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप एकत्रित अशी लढत होण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या संगमनेरमधील प्रभाग 13 मधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार। उमेदवारी देताना डावलला गेल्याचा आरोप। वाल्मिक मेहतर समाज आणि जेधे कॉलनीतील उमेदवारांना डावलला गेल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेसाठी भाजपकडून रत्नमाला फलके रिंगणात, तर भाजपमधील अरुण मुंडेंच्या पत्नीचाही शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल। त्यामुळे शेवगावमध्ये महायुतीत दोन पक्ष एकमेकांविरोधात लढणार असल्याचं चित्र। नांदेडमध्ये लोहा नगरपालिकेसाठी भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज। भाजपकडून नवरा बायको, भाऊ भाऊजय, मेवणा आणि भाच्याच्या पत्नी रिंगणात। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी कुटुंबामध्येच लढत। धुळ्यात नगर परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननीनंतर 254 अर्ज बाद, तर 356 उमेदवारी अर्ज वैध। अर्जाच्या माघारीनंतर जिल्ह्यातील चित्र आता स्पष्ट होईल। गोंदिया नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून काशिश जयस्वाल मैदानात। माझ्या विरोधात उभे असलेले उमेदवार भ्रष्टाचारी, त्यांनी नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता आणि ते जेलमध्येही जाऊन आले। काशिश जयस्वाल यांचा काँग्रेसवर आरोप। पालघर जिल्हा परिषदेतील आरक्षण 93%वर, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षण 50%च्या वर नको। त्यामुळे आज होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात। गणपतीच्या मंदिरात नारळ फोडून अविनाश माळी यांनी प्रचाराला केली सुरुवात। जनतेला झालेला त्रास आणि येणाऱ्या काळात होणारा विकास या मुद्द्यांवर निवडणूक लढणार असल्याची माळी यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेत भाजपमध्ये बंडखोरी। नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची उमेदवारी। माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी। रत्नागिरीच्या खेड नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्जांपैकी 5 अर्ज वैध ठरले। अर्जाच्या छाननी प्रक्रियेत वैभवी खेडेकरांनी भाजपकडून भरलेला अर्ज अवैध ठरला। यामुळे वैभवी खेडेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय। राजन गिरप यांना भाजपकडून दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी। 5 वर्षात 35 कोटी बक्षीस देऊन रखडलेली विकास कामं पूर्ण केल्याचा गिरप यांचा दावा। पिंपरी चिंचवड शहरातील सेवा विकास बँकेतील बेकायदेशीर कर्मचाऱ्यांची कपात। कामगार नेते यशवंतभाऊ भोसलेंच्या मध्यस्थीनंतर सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेश। जालन्याच्या परतूरमध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा। अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीची युती सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला। नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा। नंदुरबार तळोदा पालिकेत शिवसेना पूर्ण ताकदीने लढते। मतदारांचा शिवसेनेवर विश्वास असल्याने मतदार शिवसेनेच्या बाजूने राहणार। चंद्रकांत रघुवंशींची प्रतिक्रिया। नागपुरात बुटीबोरी नगर परिषदेत भाजपच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंतेंची बिनविरोध निवड। विरोधात कोणाचाही अर्ज दाखल नाही। अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेत एकाच कुटुंबातील 2 महिला आमने-सामने। भाजप आमदार प्रकाश भारसाकळेंच्या पत्नी विरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळेंच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेची निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम। सर्वोच्च न्यायालयाने 50%पेक्षा जास्त आरक्षण नको असे सक्त निर्देश दिले असताना 75% ओलांडले असल्याचं संभ्रम। जालना जिल्ह्यात 3ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचे 3 तर नगरसेवक पदाचे 67 अर्ज बाद। आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। धाराशिवमध्ये 4 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस। निवडणूक प्रक्रियेची माहिती वेळेत न दिल्यानं नोटीस बजावली। धाराशिव, भूमपरांडा, कळंबमधील निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस। ठाण्यातील तीनाथ नाका परिसरात वंचितने बॅनर झळकवले। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात संविधान सन्मान सभेचं आयोजन। कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। अलिबाग नगरपालिकेत शेकापला मनसेचा पाठिंबा। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर अक्षया नाईक यांना पाठिंबा। राज्यातील गुटखाबंदीबाबत अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आक्रमक। गुटखा व्यापारातील कंपनी मालक आणि सूत्रधारांवर मकोका लागू करण्याचे संकेत।
छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमा भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 6 माओवाद्यांना कंठस्नान. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य हिडमा चकमकीत ठार. सोन्याचे भाव 1545 ने वाढले, तर चांदी 4120 ने महागली. आजचे सोन्याचे दर 1,26,690 रुपयांवर, तर चांदीचा दर 1,62,740 रुपयांवर. जालन्याच्या अंबडमधील पिठोरी शिरस गावात शेतकऱ्यांचं मोसंबीच्या बागेवर त्यांनी जेसीबी फिरवला. मोसंबीला बाजारात भाव मिळत नसल्यानं बागेवर जेसीबी फिरवला. गडचिरोलीच्या अहेरीत तीळ शेतीच्या भागात आग. शेतकऱ्यांनी गवताचं पूजन करून ठेवलेला भाग अज्ञातांनी आग लावून पेटवला. 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकच्या तपोवनमध्ये झाडांच्या होणाऱ्या कत्तली प्रकरणी महापालिकेचा खुलासा. 1800 झाडांवर केलेल्या मार्किंग सर्वेक्षणासाठी पालिकेचं स्पष्टीकरण, तर एकही जुनं झाड पडणार नाही. अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची माहिती. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडेंकडून सांगली पोलिसांचं कौतुक. मिरज शहरातल्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कौतुक केलं. नागपूरमधील फुटाळा तलाव स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन सादर करा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा नागपूर पालिकेला आदेश. न्यायाधिकरणाकडून फुटाळा तलावाच्या संवर्धनासाठी याचिका दाखल. मालेगावमधील चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण. घटनेच्या निषेधार्थ शिंदखेडा शहरात भव्य निषेध मोर्चा. विविध सामाजिक संघटनांकडून मूकमोर्चाचं आयोजन. यावेळी मोर्चेकरांकडून तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं. जळगावातील हर्षल भावसार मृत्यू प्रकरणी खुलासा उघड. मित्रांनी मारहाण करून रेल्वे रुळावर फेकल्याची माहिती. हर्षल भावसारचा अपघात नव्हे तर हत्या. हॉटेलच्या वादातून हर्षल भावसारची हत्या झाल्याचं उघड. अमरावतीच्या दर्यापूर बस स्थानकासमोर भीषण अपघात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार धडक. अपघातात 14 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, तर एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत. चकमकीनंतर गडचिरोलीत सक्रिय माओवाद्यांच्या तुकड्यांवर कारवाई. एल्लूरच्या ग्रीन सिटीमधील घरात धाड. अनेक शस्त्र जप्त. आतापर्यंत 10 पुरुष आणि 5 महिलांना अटक. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 120 उद्योजकांना नोटीस. 10 वर्षांहून अधिक काळ उत्पादन बंद ठेवून औद्योगिक भूखंड पाडून ठेवणाऱ्यांना नोटिसा. एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून ही कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय राज्यात अव्वल. 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान घाटी रुग्णालयात तब्बल 750 शस्त्रक्रिया. घाटी रुग्णालयाने नागपूर आणि पुण्यालाही मागे टाकलं. सांगलीतील आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा. या निमित्ताने आयर्विन पूल फुगे, रांगोळी काढून आणि दिवे लावून सजवण्यात आला आणि यानंतर आयर्विन पुलाच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला.